हॅलो फ्रेंड, कशा आहात? मजेत का? सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी मुलगी शाळेत गेलेली आहे. तिला प्रॉमिस केलं होतं की तिच्या आवडीचं मी काहीतरी बनवेन. आता त्याला बनवायची तयारी करते आहे. त्यासाठी मला लागणार आहेत हे बटाटे आहेत. हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे. याला एका पाण्यात एक वॉश करून घेऊया. हे बघा, आणि याला कट करून कुकरमध्ये याला एक सिटी काढून घेऊ, याची वाफवून घेऊ कुकरमध्ये. हे बघा, छान वॉश करते. हे बघा, हे छानपैकी मी बटाटे असे कट करून घेतलेले आहे. आता हे सर्व त्या कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता हे बटाटे उकडायसाठी ठेवते. हे बघा, त्याला उकडून घेऊया छान बटाट्याला आपण. हे बघा, त्याला झाकण लावून घेते आणि याला उकडायसाठी ठेवते. आपले बटाटे उकडत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. हे बघा, हे तुरीचे ओले दाणे आहे. याला स्वच्छ निवडून घेतलेले आहे मी. याला आता आपण भाजून घेऊया. ती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता हे आपण भाजून घेऊया. या तुरीच्या ओल्या दाण्यासोबत ह्या 2-3 हिरव्या मिरच्या आहे ना, हे आपण भाजून घेते. हे बघा, हे बघा, आपले तुरीचे दाणे छानपैकी भाजले गेलेले आहे. आता हे इथे मी गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देते. बघा, आता आपले तुरीचे हे दाणे थंड झालेले आहे. तर हे मिक्सरच्या भांड्याला लावून घेते. त्याच्यामध्ये थोडी जाडसरेची भरड बनवून घ्यायची आहे. यामध्ये हा चाट मसाला आहे, तो ॲड करते. तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तेही तुम्ही ॲड केली तरीही चालेल. आता हे फिरवून घेऊया. हे बघा, अशी आपल्याला जाडसर भरडला गेल्याची. आता पुढची तयारी करते. आपल्याकडनं हे बटाटे आहेत बॉईल झालेले, त्याला कुस करून घेऊया. हे बघा, पूर्ण बारीक कुस करून घेऊया याला. बघा, बटाटा कुस करून झालेला आहे आपला. यामध्ये कोथिंबीर ॲड करते आणि हे दाणे हे तुरीचे ओले तर आपण भरड करून घेतलेले आहे ते ॲड करते. हे बघा, आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करते, थोडी हळद, थोडा आपला गरम मसाला तुमच्याकडे जो असेल ते, आणि तुमच्याकडे मिक्स हर्ब असतील तर ते पण यूज केलं तरीही चालेल, आणि चिली फ्लेक्स असले तरीही यूज केले तरीही चालते. थोडं जिरं, त्याला मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये हे वाटीभर पोहे आहेत माझ्याकडे, हे पण ॲड करते यामध्ये. याला छानपैकी आता मिक्स करून घेऊया. पोहे घातले ना तर ब्रेड क्रम्स वापरण्याची आपल्याला गरज पडणार नाही आहे यामध्ये. हे छानपैकी मिक्स करून घेऊ. हे बघा, आपण छान असं एकजीव करून मिक्सर घेतलेलं आहे. त्याचे छोटे छोटे असे गोळे करून आपण हव्या त्या आकाराचे कटलेट बनवूया. तुम्हाला जर गोल आवडत असतील तर गोल बनवा, किंवा हार्ट शेपमध्ये किंवा लांब गोलाकार शेपमध्ये तुम्हाला जसे आवडत असतील तसे कटलेट बनवण्याची तयारी करा. हे बघा, मी या शेपमध्ये कटलेट बनवून तयार केलेली आहे. हे बघा, आणि मी पोहे याच्यासाठी वापरलेले आहे कारण की माझ्या घरात ब्रेड नव्हते. ब्रेड क्रम्सच्या ऐवजी तुम्ही पोहेही वापरू शकता. आणि हे पोहे वापरले ना तर बिना धुतलेले होते, त्यामुळे त्याचं जे मॉइश्चरायझर असलं ना ते पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. त्यामुळे छान असं शेप देता आला आपल्याला. बघा, किती छान शेप बनलेला आहे याचा. तर मी इथे एक पॅन गरम करायला ठेवला आहे, तर ते ॲड करते तेल. आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. हे थोडंसं याला तेल गरम होऊया द्या. हे बघा, छान तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आता हे कटलेट ठेवते. हे बघा, तुरीच्या ओल्या दाण्याचे कटलेट हे एक वेळ अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. कारण की मटर कटलेट पण बटाट्याचे कटलेट नेहमीच बनवतो. हे वेगळ्या प्रकारचे कटलेट आहेत, हे एकदा बनवून बघा. कारण की कधी कधी शेंगा तुरीचं ओले दाणे वगैरे मुलं खायला जीवावर करतात, तेव्हा त्यांच्या पोटात दाणेही जातील. छान याला आपण शॅलो फ्राय करून घेऊया. हे बघा फ्रेंड्स, तयार आहेत आपले तुरीच्या ओल्या दाण्याचे कटलेट्स. हे बघा, किती छान प्रकारे बनलेले आहे. बघा, खूप छान आहे. त्यासोबत किंवा तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. अशा प्रकारे नक्की एक वेळ बनवून बघा. माझ्या लाईक आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज अशा प्रकारे एकदा बनवून बघा. थँक्यू.